गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सज्ज आहेत। लालबागच्या बाजारपेठेत सजावटीचं साहित्य पाहायला मिळतंय। कंठी, फेटे, दागिन्यांसह पूजेचे साहित्य पाहायला मिळतंय। लालबागची बाजारपेठ गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सजावटीचे आणि पूजेच्या साहित्याचे मुंबईतील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध केंद्र आहे। या बाजारपेठेत गणपती बाप्पाला परिधान करण्यात येणारी कंठी, फेटे, दागिने तसेच धूप, कापूर, अगरबत्ती, विविध पूजेचे साहित्य उपलब्ध आहे। यासाठीच मुंबईकर मोठ्या प्रमाणावर लालबाग बाजारपेठेत गर्दी करतात। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले आहेत। गणेश भक्त बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झालेले आहेत। याच अनुषंगाने मुंबईत बरेच दररोज आगमन सोहळे देखील पार पडत आहेत आणि आता काही दिवस उरलेले असल्यामुळे बाप्पाच्या खरेदीसाठी लालबाग मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती गर्दी होताना पाहायला मिळत आहे। गणेश उत्सवानिमित्त जे गणपती बाप्पासाठी लागणारं साहित्य आहे तेच खरेदी करण्यासाठी आता गणेश भक्त मोठ्या संख्येने प्रसिद्ध अशा लालबाग मार्केटमध्ये येताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण लालबाग मार्केटमध्ये पाहतोय तोरण असतील, बाप्पाचे छोटे पेटे असतील, बाप्पाला जी परिधान करण्यात आलेली बिगबाली असेल, तोरण असेल किंवा कंठी असेल, हे जे इतर साहित्य आहे तेच घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती लालबाग मार्केटमध्ये भक्तजनांची गर्दी होत असते आणि त्याच अनुषंगाने आपण आता विक्रेत्यांशी देखील बातचीत करणार आहोत। आपण पाहत आहोत गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले आहेत। ग्राहक मोठ्या संख्येने या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात। कसा रिस्पॉन्स आहे ग्राहकांचा? रिस्पॉन्स दरवर्षी चांगला असतो आणि दरवर्षी आम्ही बघतो की गणपतीच्या वेळेला गर्दी वाढतच असते, इकडे कमी कधी होत नाही तशी। तर गणेश उत्सव कसा लोकांचा आवडता सण आहे, तर मग लोक खरेदी करायला नक्कीच येतात, त्याच्यासाठी आवडीनेच येतात। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी काही महाग झालेलं आहे का साहित्य, तसं काहीच आहे का? रेट्स तर ओव्हरऑल मार्च महिन्यापासूनच वाढलेले। पोस्ट वॉर प्रत्येक गोष्टीमध्ये एक 10% हाईक आहेच रेटमध्ये, पण ते तर वॉर नंतर वाढले होते त्याच्यामुळेच आहे। रेट तर वाढलेले आहेत, थोडेफार 10% सरासरीने रेट वाढलेले आहेत। किमतीत वाढ झालेली असली तरी देखील ग्राहकांची जी ओढ आहे लालबाग मार्केटमध्ये येण्याची ती काही कमी झालेली नाहीये। दररोज या ठिकाणी बरेच ग्राहक येत असतात आणि तशीच गर्दी आपल्याला याच लालबाग मार्केटमध्ये पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।